नमस्कार शिखो शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। जात्या वर्षा पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी आता आषाढी वारी आली आणि त्या निमित्ताने लाखो संत पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जात असतात आणि जशी संतांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली असते त्याचप्रमाणे विठ्ठलाला सुद्धा संतांना भेटण्याची आतुरता असते आणि तो संतांना कसा निरोप पाठवतोय हे आपण ह्या ओव्यातून ऐकणार आहोत। संतांच्या येण्याची तयारी, संत येणार आहेत म्हणून काय काय तयारी करतोय हे आपण सर्व ह्या ओव्यातून ऐकणार आहोत। ओव्या संपूर्ण ऐका। ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने करा। चला तर मग ऐका ओव्या। सावळ्याव विठ्ठलान, सावळ्याव विठ्ठलान निरोप धाडला मला, ज्ञानोबा तुकोबा संग येवारीत पंढरीला, येवारीत पंढरीला, येवारीत पंढरीला। सावळ्याव विठ्ठलाचा जीवा संतावर लई, भेटी बिगर संताच्या त्याला करमत नाही, त्याला करमत नाही, त्याला करमत नाही। वारी आषाढीची आली, विठू आनंदून गेला, वाट बघतो संताची, डोळे लावून वाट लाव, डोळे लावून वाट लाव। विठू बोल रुक्मिणीला, कर काही गोड धोड, संत येणार भेटीला, माझे लाडके लेकर ग, माझे लाडके लेकर। संत येणार म्हणून विठू आनंदी व फार, वेग वेगळ्या रंगाण रंगवितो मंदिर व रंगवितो मंदिर। गान गाऊन दळीती म्हातारू कामीन माझी, संत भोजनासाठी व ती काढती आसो जीव, ती काढती आसो जी। लई केला वरास पंढरी त्या नगरीत, स्वागतासाठी संताच्या लक्ष पेटविले दीप व लक्ष पेटविले दीप। उभा आहे विटेवर करत्याचे कटेवर, पंढरीचा पांडुरंग दिसे देखणा ईश्वर व दिसे देखणा ईश्वर। विठ्ठलाच्या शिखराला लक लक तो कळस, रावळाच्या अंगणात हिरवीगार तुळस व हिरवीगार तुळस व हिरवीगार तुळस। ह्या ओव्या माझ्या स्वरचित आहेत। धन्यवाद।